तर वनमंत्री गणेश नाईकांची मात्र मतदान केंद्रावर धावपळ पाहायला मिळाली। नाव शोधण्यासाठी नाईकांनाही धावपळ करावी लागली। गणेश नाईकांनी कोपरखैरणे इथे मतदान केलेलं आहे। गणेश नाईकांनी नियोजनावर मात्र सवाल उपस्थित केलेला आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे, मात्र त्यांना मतदान नाव शोधण्यासाठी थोडीशी दिक्कत आलेली आहे। आपल्यासोबत स्वतः गणेश नाईक सर, मतदान तुम्ही हक्क बजावलेला, नागरिकांना नेमकं पहिला काय आव्हान? नागरिकांना मी आवाहन करेन, जरी तुमची मतदान केंद्रामध्ये जर नावं नसतील तर ती शोधा। तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हक्क हा तुम्ही बजावा आणि लोकशाहीचं जागर अतिशय दणक्यामध्ये लोकांना दाखवा। जर मंत्र्यांच्याच नावामध्ये प्रॉब्लेम असेल किंवा नावच सापडत नसेल तर सामान्य नागरिकांचं काय होणार? नाही, बाब अशी इथली निवडणूक यंत्रणा ढिसाळ आहे असं माझं मत आहे। जर का सुस्पष्टपणा जर मतदाराला निश्चित माहीत पडला नाही तर त्यांचं एक प्रकारचं म्हणजे हिरवड होऊ शकतो, काही लोक वैतागून घरी जाऊ शकतात। परंतु माझं आव्हान राहील, आपलं मतदान हे महत्त्वाचं आहे या शहराच्या विकासाकरता, आणि म्हणून कोणाच्या दादागिरीला कोणाच्या पैशाला न भुलता मुंबईची जनता पैशाला भुलणार नाही हा विश्वास माझ्याकडे आहे। दादागिरीचा प्रयत्न झाला पण पोलिसांनी तो मोडून काढलेला आहे आणि मुंबईची जनतेची दादागिरीचा भीक घालत नाही। सुरळीतपणे मतदान पार पडेल आणि निश्चितपणे लोकशाहीचा जागर हा दणक्यात होईल असा माझा विश्वास आहे। गाडीत कुठे सापडली, बॅगा सापडल्या, माझ्या म्हणजे ऐकण्यात आलेले नाही, परंतु लोक असं बोलतात की बॅगा सापडल्या, पैसे सापडले। पोलीस यंत्रणा आणि निवडणूक यंत्रणा जर कारवाई करेल। नक्कीच आपल्यासोबत होते वनमंत्री गणेश नाईक, व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सिंह, आकांक्षा देशमुख। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।